हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग्स. तर आजचा व्लॉग आपला असा असणार आहे. आम्ही सगळेजण निघालो आता पोहायला, ते पण पाचेरावर. आणि प्रथमेश आला एवढं लांब, तो तर आला आहे. अजून दोघंजण घ्यायचे तर आता त्यांना पण घेऊन आम्ही जाणार आहे. तर जाऊया आता. तर आपण घेतली आपली गाडी, तो पण आला बघा इलेक्ट्रिकवरनं. इलेक्ट्रिक बाईक घेऊन आला एवढं लांब. प्रथमेश एकदा हस की, लय सार्थक चेहरा जिथे ते काय खाली येऊनच थांबल्याला. त्याला घेतलंय निघालो. येतोय बाई पोहायला नाही वे. तर तिथून आम्ही आलो आत्ता प्रथमेशच्या इथं. दोघं प्रथमेश बसल्यात. तर त्याला न्यायला आलता पण अजून काय आलीच नाही. झालं का? झालं ना. त्यांना घेतलंय आणि तिथून निघालो. तर फायनली आम्ही पोचतो आत्ता त्या रोडवर, म्हणजे ज्या साईडला आम्ही निघालो होतो त्या रोडवर. तुम्हाला रोड दाखवतो आता. रोड बघा कसा आहे. हा रोड तरी काहीच नाही, पण आता जो तुम्हाला दाखवणार आहे तो रोड बघा तुम्ही, कसा वाटतोय तुम्हाला ते. आम्ही लावली आता गाडी तर सावलीला. निघालो आता सगळेजण. तिथे गेलं सगळे पुढं. इकडं बघा, इकडं उसाला पाणी द्यायचं काम चालू आहे. तर आम्ही चाललो आता. ह्यांनी इकडे येऊ नये म्हणून काय काय टाकलेत, म्हणजे गाववाल्यांनी काट्याचं झाड बिडं मध्ये टाकल्यात अशी. आपण काय ते लगेच क्रॉस करून तिकडं तर जातो. तिथं जाऊन तुम्हाला दाखवतो तिथला व्ह्यू कसा आहे ते. पोचते आम्ही आता तिथं. हे बघा पाचेरा ते यायला आमच्या आधी इथे किती जण येऊन थांबलेला ते बघा वरतून. कसा आहे विषय. इकडं पण पाहत्यात, पण आम्ही पाहणार आता इकडं. बघू इकडं पाहायची. मित्र आहेत आपली सगळी पाहायला आले ती. वा कसं आहे. तर गाईच तिथून आवरून आता उरकले आम्ही, आणि म्हणजे कपडे हे काढले आता सगळ्यांनी. आणि आता पाहुणार आहे तर बघा ना, पाणी बघूनच आम्हाला आता किती खूप जास्त हे झालं आहे. आता आम्ही इथे पोहतो, तुम्हाला दाखवतो म्हणच तर. ह्यांनी टाकली उडी. ह्यांना म्हणलं पाणी गार आहे का, तर हे म्हणतोय नाही पाणी गार. तर काय बोलायचं यांच्या पुढं. हे बघा ह्याने पण टाकली. हे म्हणलं माझी व्हिडिओ काढ. घेतलं ह्याला पण व्हिडिओ. कसा आहे व्हिडिओ. यांना म्हणलं पाण्यात मासं दिसतोय प्रथमेश मला म्हणायला लागला, म्हणजे म्हणतो खेकडं पण दिसते. तर काय बोलायचं ह्या पुढं. तर बघा आता आमचं तर ह्याचं बघून मला झालं मूडले पोहायचा. तर पोहतो आम्ही. चल काय प्रथमेश पाण्याच्या कडनं फोनच्या कडनं का दाखव. नका गाव ओ फोटो का पाण्यात स्नॅप. काढू आहे तुला व्हिडिओ. थांब एक मिनिट. जमला का मला सुळका कमेंटमध्ये नक्की सांगा. गाईच इकडं तर पाहून झालंय. यांचं सगळ्यांचं झालं इकडं पाहायचं उड्या जाराच्या इथं. ते कपडे पड घेऊन सगळी कशी निघाले आम्ही. तिथं ठेवतो झाडाखाली कुठेतरी कपडे. बघूया काय फोन काय आपल्याला पाण्यात नेणार नाही, म्हणजे आपला फोन नाही मित्राचा आहे का आपला हवा फ्युचर. आता जातो आम्ही इथं पोहायला. इथं ठेवतो झाडाखाली पहिल्यांदा. कुठं इथे एकदा तुम्हाला दाखवतो बघा. मग अशी दाखवलं अर्ध मला परत दाखवतो इथं कसं आहे ते. इकडं सगळ्यांचं तिथं वर शूट बीट चालू आहे. शूट राखले सगळ्यांनी. प्रथमेश
टाक ना. काही शूट चाललंय आता इथं पण काय शूटला भारी पण आपल्याला काय जायला नको बघा तो इतका अवघड नाही तर परत त्यामुळे ते करतात शूट ती सगळी जण इकडे मोठी काही चालू इकडे पोहायचा मूड नव्हता तसा. आता प्रथमेश म्हणला इकडे पोहायचे आत्ता सांग पोहतो पोहणार जायला भारी येतं माझा. तिथं काय झालं जास्त तर म्हणजे दुसरे काय म्हणजे माझी अर्थ झालं काय इथलं पोहायचं उरकलं आणि आता परत गेलो तिकडं आणि आता लावतोय आम्ही सगळेजण चॅलेंज. तर चॅलेंज काय असणार आहे डायरेक्ट इथनं सुळका मारायचा आणि त्या साईडला कोण निघतंय हे बघायचं. तर बघू आता कोण निघतंय. पहिली उडी तर मीच टाकणार आहे बघा. गाईच कुठपर्यंत निघतोय ते बघा. आता पाण्याच्या खालून तर निघालोय केवढं लांब पोचलो बघा तुम्हीच आता. पोचलो का नाही मग लांब. मी हे बोलताच प्रथमेश भाऊला आला राग. त्याने लगेच टाकला सुटका बघा. आता तो कुठं निघतोय ते म्हणतोय मी लगलो तुझ्यापर्यंत. मग हे दुसरे प्रथमेश म्हणले आता माझा पण बघा सुळका कसा आहे. मग ह्यांनी पण टाकला. ह्यांना काय रोज पाहुण्यामुळे ह्यांना सवय. हे निघली डायरेक्ट त्या टोकालाच म्हणजे डायरेक्ट निघली माया पायापाशीच बघा. आमचं चॅलेंज पूर्ण होतंय तोवर एक मित्र आला बघा कसं मारतोय. मग कशी आहे मग उडी ऐका ना एक खतरनाक विषय. आता एन्जॉय करून तर झालाय सगळेजणांचा. हे सगळे गेलं पुढं आत्ता पण मला ठेवून तर चाललो आहे आता बघू घरी आता ना काय विषय. रस्ता बघा कसा आहे. मग जर कावळं चालतंय नाही दोन सरपून चढायचं असेल तर कावळ्याची संगत सोडावी लागेल. चांगलं बोलेल. तिथून निघून आम्ही पोचलो आता धोम डॅमच्या पुलावर. तर आता इकडं पुलावरून चाललो आहे आणि इकडं समोर जो दिसतोय तो सगळा धोम डॅमचा एरिया आहे आणि मेनवलीचा एरिया आहे. तर आता दाखवतो तुम्हाला तिकडे जाताना कसं आहे ते. तिथून फिरत फिरत आम्ही निघालो आता आणि जे तुम्हाला आता दाखवणार आहे ते बघा काय आहे ते. जे समोर जे दिसतंय तुम्हाला त्या पलीकडं आहे ते सगळं पाणी आहे म्हणजे धोम डॅम आहे असं. आणि ह्या साईडला बघा सगळा रोड असा गाव बिव येत असं. आणि इकडं जे उन्हाळ भाग दिसतोय म्हणजे ह्या साईडला आणि ह्या साईडला जे दिसतात झाडं ही सगळी काट्याची ह्याची आहेत अशा. आणि आता ज्या रोडवरून निघालोय तो रोड पण बघा ना किती काहीच खतरनाक आहे. असं वाटतंय ऑफ रोडिंगला आलोय. जाता जाता भेटलं आम्हाला लक्ष्मी नरसिंह सिद्धेश्वर देवस्थानाकडे जाणारं मंदिर. तर आता तिथून तर सांगितले त्यांनी हळूहळू जावा कारण की रस्ते छोटे आहेत ना. बघा तुम्ही आता रस्ते दाखवतो तुम्हाला. रस्ते छोटे आहेत पण रोड मात्र छान आहे बघा ना झाडांच्या ह्यातनं जाताना. आलोय पवन आणि आता म्हणजे एवढा लेट नाही आलो मगाशी आलो घरी पण जरा वेळ फ्रेश बिश होऊन मग म्हणलं शेवट जरा करावा. आता आपला ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आपल्या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि अकाउंटला आपल्या फॉलो करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.